तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागतच आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आपण डिस्कशन करणार आहोत डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2025च्या अंतर्गत पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक कोर्सेसची जी ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे त्याच्या पहिल्या राऊंडचा निकाल आलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बघितलाही असेल. आता आपण चर्चा करणार आहोत की नेमकं कुणी काय करायचं. या राऊंडनंतर 3 प्रकारचे विद्यार्थी आपल्याला दिसतील. ज्यांना कॉलेज मिळाले असे, ज्यांना कॉलेज मिळालं नाही असेल. कॉलेज मिळाल्यामध्ये 2 प्रकार असतील, ज्यांना पहिलाच ऑप्शन मिळाला आणि ज्यांना इतर ऑप्शन मिळालेत. तर ह्या प्रत्येकानं नेमकं काय करायचं याबाबत आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ज्यांना पहिलाच ऑप्शन मिळाला, ज्यांना कॉलेज मिळालंय आणि पहिलाच ऑप्शन त्यांना मिळालं, ह्या विद्यार्थ्यांसाठी ॲटो फ्रीज ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. हे काय आपण बघूया. ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ॲटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट या संकल्पना आहेत. तर ॲटो फ्रीज ही संकल्पना अशी आहे किंवा असा एक कन्स्टेंट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी, कारण ह्या ॲडमिशन सिस्टीममधून आपण काहीतरी अपेक्षित करतो आणि जनरली ज्यावेळेस आपण मागण्याची प्रक्रिया करतो किंवा मागतो तर त्यावेळेस आपण सर्वोच्च पहिल्या प्रथम मागत असतो. तर ह्याच तत्वाला धरून तुमच्याकडनं ऑप्शन फॉर्म घेतले होते आणि सगळ्यात जे तुमचं आवडतं ऑप्शन आहे किंवा तुमच्या मार्काप्रमाणे तुम्ही जी मागणी केलेली आहे त्यातला सर्वोच्च ऑप्शन तुमचा फर्स्ट नंबरचा असणार आहे. आणि जर तुम्हाला तेच मिळालं, याचा अर्थ असा होतो की आता या ॲडमिशन सिस्टीममध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा सर्वोच्च तर काही मिळणार नाही. तुम्ही मागितलेलं सर्वोच्च ऑप्शन ते तुम्हाला मिळालं, मग ह्याच्यापेक्षा अधिक बेटर काही तुम्हाला नाही आहे या सिस्टीममधून मिळण्यासारखं. आणि म्हणून ते तुम्हाला कायम केलं जातं, ते ॲटो फ्रीज केलं जातं, ते तुमच्यासाठी लॉक केलं जातं, ते तुमच्यासाठीच ठेवलं जातं आणि तुम्हाला ते बंधनकारक करण्यात येतं की ॲज अ तुम्ही मागितलं होतं सर्वोच्च आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे. आता ते तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणजे तुमची जी सर्वोच्च आवड होती ते तुम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी ते ॲटो फ्रीज केलं जाईल, तुमच्यासाठी ते कायम केलं जाईल, तुमच्यासाठी ते लॉक केलं जाईल. मी तीनदा कारण सांगतो विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला मग काही बंधनं पण येतात. पहिलाच ऑप्शन मिळाला आहे, ॲटो फ्रीज झाला आहे, म्हणजे असं झालं की तुमच्यासाठी ते लॉक झालेलं आहे आणि तुम्हाला ते आता घ्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे वारंवार सांगत असतो, पहिला ऑप्शन ही आपली सर्वोच्च मागणी द्या. मार्क किती असो, त्या सिस्टीममधून जे बेस्ट तुम्हाला मिळणार आहे त्याचीच मागणी पहिल्यांदा करा. आणि तुम्ही तसं नाही केलं तर मग त्याच्यामध्ये गडबड निर्माण होते. आता काय झालं की ॲटो फ्रीज झाल्यामुळे आपल्यासाठी ते फायनल झालेलं असल्यामुळे आपल्याला ते आता घ्यायचंच आहे. आणि ही घेताना तुम्हाला काय प्रक्रिया करायला लागणार आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली प्रक्रिया, उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, पहिली प्रक्रिया करायची सीट ॲक्सेप्टन्स. आता सीट ॲक्सेप्टन्सच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सेल्फ ERC करायला लागेल. त्याला आपण सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणूया. तर सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला सीट स्वीकृतीची म्हणजे सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रक्रिया करायची त्याचा हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरून ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स करायला जाताल त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती पुन्हा एकदा दाखवली जाईल. तुम्हाला काही ठिकाणी भरायला लागेल, काही ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर करायला लागेल की हां ही माहिती बरोबर आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स पुढची प्रोसेस करता येईल. जर काही माहिती तफावत असेल तर तुम्हाला सीट घेता येणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन ग्रीव्हन्स भरायला लागेल आणि तुमची सीट जाऊही शकते. म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या त्या सीट EWची सीट मिळाली असेल आणि तुमचं नेमकं EW सर्टिफिकेटमध्येच काहीतरी घोळ निघालेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला घेता येणार नाही. किंवा अशी काही सीट तुमच्या याच्यावर त्या सीटला टॅग आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला आहे आणि नेमकं तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं की ते डॉक्युमेंट नाही आहे किंवा ती दिलेली माहितीमध्ये तफावत आहे किंवा आपण केलेला दावा खोटा आहे, तर अशा वेळेस तुमचं सीट जाऊ शकते. तेव्हा सेल्फ व्हेरिफिकेशन ही एक तुमच्या एक पडताळणी टाईप आहे. ही तुम्ही सेल्फ पडताळणी करायची मग सीट ॲक्सेप्ट करायची. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने असं केलं की त्याला माहिती आहे इथं गडबड झालेली आहे, सीट आपल्याला मिळालेलं आहे, पण त्यांनी चुकीचं सेल्फ व्हेरिफिकेशन केलं, नाही सगळं ओके म्हणलं आणि सीट घेतली, तर पुढे अजून एक कॉलेजलाही ऑप्शन आहे की ते तुम्हाला सीट ॲडमिशन नाकारू शकतात. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये जाल तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथं होईल आणि जर असं त्यांना आढळलं की सीट ज्या दाव्या आधारे दिलेली आहे त्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ डॉक्युमेंट काहीतरी गडबड झाली, FCनं काहीतरी गडबडीत असं होऊ शकतं की डॉक्युमेंट अप्रूव्ह केलं. मागच्या वेळेस जसं झालं होतं की सेंट्रलचे EW सर्टिफिकेट अप्रूव्ह झाले होते आणि मग शेवटी त्यांना ते स्वीकारायला लागले. तर तसं काही झालं असेल तर कॉलेज तुमचं काय होऊ शकतं, तुमचं सीट नाकारू शकते आणि मग तुम्हाला सांगू शकते की तुम्ही ग्रीव्हन्सला ग्रीव्हन्स टाका म्हणून, आणि मग तुमची ती सीट जाऊ शकते आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला मग ते टॅग तुमचा जी चूक झाली ती दुरुस्त करून मग तुम्हाला दुसरी सीट घ्यायला परवानगी दिली जाऊ शकते. तर ह्या गडबडी होऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या याच्यामध्ये सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये. कारण कसं आहे की ज्यावेळेस ग्रीव्हन्स पिरियड होता त्याच वेळेस ऑलरेडी आपल्याला चान्स दिला होता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यावर आपण सगळ्या गोष्टी तपासल्या होत्या आणि ज्या काही चुका आहेत त्या आपण
आपल्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ते फायनल मेरिट लिस्ट ह्याच्या दरम्यान ऑलरेडी चुका आपण दुरुस्त केलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथं चुका असण्याचं कारण नाही. परंतु हा एक टप्पा अजून एक चुका शोधण्यासाठी ठेवलेला आहे, तर तो तुम्हाला पार पाडायचा आहे. हे आपण आता सेल्फ ARC बद्दल किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन बाबत आपण बोललेलो आहोत. हा टप्पा झाला की तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स सुद्धा करायचं आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी 1,000 रुपये जी भरायची आहे. इथं चुकीनं 2,000 झालं की माझ्याकडनं का एकच आहे, तर 1,000 रुपये. इथं जर 2,000 तुम्हाला मला तर हा 2 पण हे चुकीने झालेलं आहे. 1,000 रुपये लक्षात ठेवा. 1,000 रुपये हे आपल्याला एका टप्प्यावरती भरायचे ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्ट कराल. म्हणजे तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल, मग तुम्ही भले डोनेशन देऊन तुम्ही मॅनेजमेंटमधून का घेणं ॲडमिशन, पण तुम्हाला ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन साईटवरती अपलोड केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी 1,000 रुपये DTला भरायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ही एकदाच भरायची असते. म्हणजे आता या राऊंडला तुम्ही जर समजा सीट ॲक्सेप्ट केली, बेटरमेंटला गेलात, तरी तुम्हाला ती एकदाच भरायची, पुढे भरायची गरज नाही. आता हा तो बघतोय ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं, म्हणजे त्यांना तर कॉलेजला जायचंच आहे, सीट तर ॲक्सेप्ट करायची आहे, त्यांना 1,000 रुपये भरायचे आहेत आणि कॉलेज रिपोर्टिंगला जायचं आहे. आता सेल्फ ARC बद्दल बोललो आपण, सीट ॲक्सेप्टन्स बद्दल बोललो. आता कॉलेज रिपोर्टिंग. कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे काय, सिंपल भाषेत सांगायचं तर कॉलेजला जायचं आहे, त्यांची जी काही फी आहे ती फी तुम्हाला कॅटेगरीप्रमाणे लागणारी ती फी भरायची आहे आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करायचं आहे. कॉलेज तुमचे डॉक्युमेंट आणि फी जमा करून घेईल, तुम्हाला रिसिप्ट देईल, ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म केल्याची तुम्हाला पोचपावती मिळेल आणि तुमची ही जागा ती आहे ती लॉक होऊन जाईल, कन्फर्म होऊन जाईल. ती वेकन्सी पुढच्या राऊंडला दिसणार नाही. हे झालं आपल्याला पहिलाच ऑप्शन मिळालेल्या विद्यार्थ्यांबाबत. आता आपण विचार करूया की ज्यांना पहिलं सोडून इतर काहीतरी ऑप्शन मिळालं आहे, दुसरा मिळाला आहे, तिसरा, चौथा, 5वा, 10वा, 100वा जो काही असेल तो मिळाला, पण पहिला नाही मिळाला. तर अशा विद्यार्थ्यांच्या हातात 2 ऑप्शन्स असतात. हे 2 ऑप्शन त्यांच्याकडे आहेत, परंतु त्याला कंडिशन असे की त्यांनी सीट ॲक्सेप्ट केली पाहिजे. सीट ॲक्सेप्ट केली तर त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात. इथंही इव्हन त्यांना पहिला सोडून इतर ऑप्शन मिळाले, त्यांच्याकडे 2 ऑप्शन कोणते असतात, एक तर सीट ॲक्सेप्ट करायची किंवा सोडून द्यायची. हे दोन्ही त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात आणि ते बाहेर पडणार नाहीत. मात्र इथं एक सांगायचं राहिलं तुम्हाला, जर तुम्ही कॉलेज रिपोर्टिंगला गेला नाहीत तर तुम्ही ह्या सिस्टीममधून बाहेर पडले, 4ही राऊंडला तुम्हाला ॲडमिशन म्हणजे प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही, तुम्हाला ऑप्शन फॉर्म पुढच्या फेरीला भरता येणार नाही, तुम्ही थेट मॅनेजमेंट कोट्यासाठीच ट्राय करू शकता, स्पष्ट सांगायचं तर, किंवा मग स्पॉट राऊंडसाठी. आलं लक्षात. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिला सोडून इतर ऑप्शन मिळालं त्यांच्याकडे 2 ऑप्शन असे, ते सेल्फ ARC करणार. इथं आपण पूर्ण जी माहिती घेतली त्याला आपण सेल्फ ARC सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणतो. ती सगळी प्रोसेस करायची आपण जी डिस्कस केली आणि ते एक तर सीट ॲक्सेप्ट करू शकतात किंवा सीट सोडू शकतात. समजा त्यांनी हे काहीच केलं नाही, सेल्फ ARC केलं नाही, सीट ॲक्सेप्टन्स फी पण भरली नाही 1,000 रुपये, अशा वेळेस काय होईल, याचा अर्थ असा होईल की त्यांनी सीट सोडून दिलेली आहे, परंतु त्याचे पहिला ऑप्शन नसल्यामुळे पुढल्या राऊंडला त्याला जाता येईल, पुढचा राऊंडला त्याला ऑप्शन फॉर्म भरता येईल, काही चिंता करायची गरज नाही. परंतु जे मिळाले ते सोडले त्यांनी, याचा अर्थ असा होईल आणि त्याची वेकन्सी जी आहे, त्याची जागा जी आहे ती सेकंड राऊंडला ज्या रिकाम्या जागा आहेत त्याच्यात दाखवली जाईल. इव्हन हे जे विद्यार्थी कॉलेजला जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची ही जागा पुढच्या राऊंडला दाखवली जाईल आणि हे विद्यार्थी त्याच्या बाहेर पडतील, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण बघितलं की सीट ॲक्सेप्टन्स फी त्याच्याप्रमाणे सगळे. आता तुम्हाला असं वाटलं की सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही भरली, जनरली अप्रोच विद्यार्थ्यांचा असाच असतो की एक चांगला बेटर ऑप्शन हातात ठेवायचा आणि बेटरमेंटला पुढच्या राऊंडला जायचं. मॅक्झिमम विद्यार्थी हा ऑप्शन घेऊ शकतात, परंतु अशी कथा आहे की जो ऑप्शन मिळाला आहे दुसरा, तिसरा किंवा चौथा जो काय मिळाला आहे, तर तो आहे ना एकदम सॅटिस्फाईड आहे. तुमची जी मागणी आहे ती तुम्हाला, तुमचं सगळं फुलफिल होते, तुमचे जे गोल ठरले होते, तुमचा जो विचार होता ॲडमिशनबाबत तो तुम्हाला समाधानी आहात तुम्ही. आता तुम्हाला काय पुढच्या राऊंडला जायचं नाही आहे, जे भेटलंय त्याच्याबाबत तुम्ही पूर्ण समाधानी आहात. अशा वेळेस तुम्ही तुमची सीट स्वतःसाठी फ्रीज करू शकता, त्याला आपण सेल्फ फ्रीज म्हणू. म्हणजे तुम्ही स्वतःहून ती फ्रीज करणे ही आहे ती सिस्टीमनं फ्रीज केलेली आहे, कारण पहिलाच ऑप्शन मिळाला. इथं तुम्ही स्वतः ती फ्रीज करू शकता. तुमच्यासमोर 2 ऑप्शन असतील, सेल्फ फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज बेटरमेंटला जा. याचा अर्थ असा होतो नॉट फ्रीज बेटरमेंटचा की ती सीट माझ्यासाठी आत्ता ठेवा, मला जी आत्ता भेटली, कारण मी सीट ॲक्सेप्ट केलेली आहे, सीट माझ्यासाठी राहणार आहे, परंतु पुढच्या राऊंडला मी अजून वरच्या कॉलेजसाठी, वरच्या ब्रँचसाठी ट्राय करणार आहे. वरच्या कॉलेज किंवा वरची ब्रँच मला नाही मिळाली तर मला हे चालणार आहे. पुढच्या 3ही राऊंडला मला काहीच मिळालं नाही आणि माझं हे ज्या राऊंडला मिळालेलं सीट आहे ते राहिलं मला, बेस्ट आहे, मला काही हरकत नाही. अशा कंडिशनमध्ये तुम्ही जाऊ शकता फ्रीजला.
नॉट फ्रीज बेटरमेंटला, आणि तुम्ही जर समाधानी असताना आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला जायचंच नाही, ट्राय पण नाही करायचा, नको ती झंझट, भेटतंय नाही भेटतं मरू दे तिकडे, जे आहे ते मला ओके, अशा कंडिशनमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करा आणि कॉलेज रिपोर्टिंगला जा. पण दोस्तांनो लक्षात ठेवा, एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं की कॉलेजला रिपोर्टिंगला जायचंच आहे, म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंच आहे. तुम्ही सेल्फ फ्रीज केली आणि कॉलेजला रिपोर्टिंगला गेला नाही तर तुम्ही या सिस्टीममधून बाहेर पडाल आणि पुढचे राऊंड तुम्हाला खेळता येणार नाहीत, पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही, हे लक्षात असू द्या. तर सेल्फ फ्रीज केलं की मग कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं, ती जागा तुमच्यासाठी तुम्ही स्वतः ठेवून घेतलेली ती आता तुमच्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे विद्यार्थी हे करू शकतात की चला बेटरमेंटला जायला पाहिजे, आणि चांगला अप्रोच हाच आहे की एक बेस्ट हातात ठेवा, एक बेटरसाठी तुम्ही जाऊ शकता, एक चांगला ऑप्शन आपल्या हातात आहे, अजून चांगल्यासाठी आपल्याला जायचं नक्कीच जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, हे कुठेही पळून जात नाही. एकदा तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली आणि सीट ॲक्सेप्ट केली की हे सीट कुठेच पळून जात नाही जोपर्यंत तुम्हाला नवीन मिळत नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. आता आपण ही कंडिशन बघितली कुणाच्या बाबतीत, ज्यांना पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळालेलं आहे. उद्यापासून तुमच्या आता डोक्यात क्लिअर झालं असेल की आपल्याला काय करायचं आणि कोणत्या कंडिशनमध्ये काय स्टेप घ्यायची. ज्या विद्यार्थ्यांच्या मनात बराच संभ्रम असा राहतो की मग ही जर ठेवली, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओबाबत चर्चा करू की मग मी ठेवलेली सीट कधी मिळेल मला, दुसऱ्या बेटरमेंटला काय आहे, बेटरमेंट नेमकी काय संकल्पना आहे, बेटरमेंटच्या विद्यार्थ्याकडनं सिस्टीमला काय अपेक्षा असतात, याबाबत आपण सविस्तर चर्चा उद्या करूच. परंतु आज आपण हे जाणून घेऊया की उद्या नेमकं मुलांना काय करायचं आहे. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजली. आता आपण विचार करूया थोडासा त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांबाबत ज्यांना सीट मिळाली नाही. आता सीट मिळाली नाही तर तुम्हाला ॲक्शनही काही घ्यायची नाही, ॲक्शन करण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. तुम्हाला विचार करायचा आहे, पुढच्या फेरीची तयारी करायची की आपल्याला सीट का नाही मिळाली या कारणांचा विचार तुम्हाला करायचा आहे. काही कारणं अशी असू शकतात की तुम्ही एकतर पुरेसे ऑप्शन दिले नसतील, किंवा दिले तुम्ही पण तुमच्या मेरिटप्रमाणे ऑप्शनच दिले नाहीत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला लागेल, या सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण कॉलेजसाठी ऑप्शन फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला भान ठेवायला लागतं, माझी इच्छा, माझी आकांक्षा, माझी आवड, माझे मार्क, ह्याची सांगड घालायला लागते कॉलेजसोबत, तरच तुम्हाला कॉलेज मिळतं, नाही तर मिळणार नाही. मला मार्क्स आहेत 50% आणि मी फक्त एकच ऑप्शन भरला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज पुणे, तर मला, किंवा मुंबई, किंवा दुसरं काय असेल, मला कॉलेज कोणत्याही फेरीमध्ये मिळणार नाही. तर अशा वेळेस आपल्याला हे ठेवायला भान ठेवायला लागेल, मला जे काही मार्क आहेत माझे, जे काही माझ्या हातात मार्क्स आहेत ते मला पूर्ण ताकदीनं वापरून मला जे चांगलं मिळवायचं आहे. जर माझे 70% असतील तर मला 70%ला मागच्या वर्षी क्लोज झालेले खालचे 70 म्हणजे 68-70 पर्यंत क्लोज झालेले काही कॉलेजेस काढायला लागतील, ब्रँचेस काढायला लागतील. मला समांतर ब्रँचेसचा विचार करायला लागेल की माझं कॉम्प्युटर आयटी माझी आवड आहे, परंतु मला AIDS सारख्या ही ब्रँच, AIDS AIML सारख्या ब्रँचचा विचार करायला लागेल, आणि मला तिथेही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये भेटत असेल तर असे ऑप्शन मला जास्तीत जास्त काढायला लागतील. 70, 72, 73, 75 पर्यंत चे कॉलेजेस मी काढेल आणि ट्राय करेल एक 70 पर्यंतचं कॉलेज हातात ठेवायचं आणि 72-73 पर्यंत बेटरमेंटला जात आलं तर बघायचं. हाच अप्रोच चांगला आहे, हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल, तेव्हाच तुम्हाला कॉलेज मिळेल. बरेच विद्यार्थी ह्या चुका मी किती वेळ सांगतो पण करतातच. एकाच कॉलेजच्या सगळ्या ब्रँच तुम्ही एका खाली एक टाकल्या तर मित्रांनो तुमचं खूप आवडतं कॉलेज आहे, पण तिथं तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंट मिळत असेल तर काय उपयोग आहे त्याचा, हा विचार तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही कॉम्प्युटर डोक्यात घेऊन चालताय आणि ऑप्शनमध्ये इन्स्ट्रू घालतात कशासाठी. कॉलेज कितीही आवडतं असलं तरी ब्रँचशी तुम्ही कधीही तडजोड करू नका, हे माझं कळकळीचं सांगणं आहे. कॉलेज तुमच्या 3 वर्षापुरते, पुढे तुम्हाला अजून बी करायचं आहे, पुढे जायचं आहे, तुम्हाला BTech करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय, हा तुम्हाला स्ट्रॅटेजी ठेवायला लागेल की आपली ब्रँच आणि आपलं कॉलेज ह्यांची योग्य सांगड घालायला लागेल, तरच तुम्हाला ऑप्शन मिळेल पुढच्या राऊंडमध्ये. आणि दुसरी गोष्ट, एक प्रॉब्लेम असा आहे की पुढच्या राऊंडमध्ये एक काहींनी ऑप्शन फॉर्म भरला नसेल त्या विद्यार्थ्यांचं सोडून दे, त्यांना माहिती आहे आपल्याला कॉलेज का नाही मिळालं ते. तर आता तुम्हाला काय करायला लागणार, पुढच्या फेरीची तयारी करताना तुम्हाला आपल्या मार्काप्रमाणे ऑप्शन्स काढायला लागतील. आणि आता प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या फेरीमध्ये आता फक्त काय झाल्यात, कोणत्या जागा राहणार आहेत, ज्यांना कोणी मागितलं नाही अशाच जागा राहणार आहेत. आता ज्यांना मागणी न केलं, म्हणजे त्यांना ह्या राऊंडमध्ये कोणी मागितलंच नाही म्हणून त्या शिल्लक राहिल्या, किंवा मग बेटरमेंट झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागा असतील. कारण आता ज्या मुलांनी धरून ठेवल्यात जागा फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला ते जातील बेटरमेंटसाठी, त्यांची सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंट झाली तर त्यांची खाली राहिलेली जागा ही पुढच्या त्याच राऊंडमध्ये भरल्या जात असते. त्याच्याबाबत आपण ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाल त्यावेळेसही आपण याबाबत डिस्कशन करणार आहोत. परंतु सध्या एवढंच जाणून घ्या की आता आपल्याकडे ऑप्शन लिमिटेड आहेत आणि त्याचा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ह्या पूर्ण प्रोसेसबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये, मी नक्कीच प्रयत्न करेन त्यांची उत्तरं देण्याचा. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.